हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय 14. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. 6व्या श्लोकाचे शब्द आणि भाषांतर जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर 6व्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, सुख संगेन बधनाती. तर सुख संगेन म्हणजे हा जो सत्व गुण आहे तो जीवाला या सुखाने बद्ध करतो. बधनाती म्हणजे कारण की सतोगुणी व्यक्ती सुखी आहे, आजारी नाहीये, पापरहित आहे, इतरांपेक्षा ज्ञानी आहे, बुद्धिवान आहे, जीवनात निर्मळ आहे, म्हणजेच इंद्रिय भोगाची त्याला काही इच्छा नाहीये. मग असा व्यक्ती म्हणतो, आय एम ओके, मी ठीक आहे, माझं सगळं व्यवस्थित चाललं आहे. वैष्णव आचार्य समजवतात की भक्तीमध्ये जे रजोगुणी किंवा तमोगुणी लोक येतात ते प्रवचन ऐकतात आणि त्यांना जाणीव होते की आपण पतित आहोत, आपल्याला सुधारायला हवं, आणि ते भक्तीचा स्वीकार करतात. पण जे खूप सतोगुणात असतात, धार्मिक असतात, आणि ते जर जेव्हा प्रवचन ऐकतात तेव्हा ते म्हणतात की आम्ही ठीक आहोत, आमचं सगळं व्यवस्थित चाललं आहे, आम्हाला या भक्तीची काही गरज नाही. तुम्ही हे ज्ञान इतरांना सांगा, इतरांना भक्ती करायला सांगा. आय एम ओके. तर असा सतोगुण आहे सुख संगेन बधनाती. तर तो जीवाला या सुखाने बद्ध करतो. पुढचा शब्द आहे ज्ञान संगेन, ज्ञानाच्या भावनेने. म्हणजे हा सतोगुणी व्यक्ती आहे, त्याला वाटतं की मी ज्ञानी आहे, आणि अशा विचारांनी हा सतोगुणी व्यक्ती बद्ध होतो. एकदा श्रील प्रभुपादांना प्रश्न विचारला गेला होता, इज डुईंग गुड टू पीपल नॉट गुड? म्हणजे सगळ्या लोकांसाठी जे आपण काही चांगलं करतो ते चांगलं कार्य नाहीये का? श्रील प्रभुपादाने उत्तर दिलं, येस, बट यू शुड नो व्हॉट इज गुड. म्हणजे तुम्ही इतरांसाठी चांगलं कर्म करायची इच्छा ठेवता आहात, पण तुम्हाला आधी माहिती पाहिजे की काय चांगलं आहे. भगवंतांच्या संदर्भात आपण जर कार्य केलं तर ते चांगलं कार्य आहे. भगवंतांच्या दृष्टीने ते कार्य चांगलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण एखादं कार्य करतो तर ते कार्य करताना आपला दृष्टिकोन महत्वाचा नाहीये, भगवंतांच्या दृष्टिकोनातून ते कार्य चांगलं असलं पाहिजे. एकदा भाषांतर वाचूया. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अनघ अर्जुना, हे निष्पाप अर्जुना, तू जाणून घे, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे. इतर 2 गुण आहेत, रजोगुण आणि तमोगुण. त्यांच्या तुलनेत सतोगुण आहे तो निर्मळ आहे, आणि असा सतोगुण आहे तो प्रकाशमयी आहे. प्रकाशमयी आहे म्हणजे ज्ञान देणारा आहे, वस्तूकडे बघण्याची योग्य दृष्टी देणारा आहे. आणि हा सतोगुण आहे तो मनुष्याला सर्व पापांतून मुक्त करतो. तर असा सतोगुणी व्यक्ती आहे तो इंद्रिय उपभोगाच्या मागे लागत नाही, त्यामुळे तो पाप करत नाही. म्हणून हा सतोगुण मनुष्याला सर्व पापांतून मुक्त करतो. पुढे म्हटलं आहे, जे सत्वगुणामध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. तर असे हे सतोगुणातले लोक
विचार करतात मी सुखी आहे, मी ज्ञानी आहे, आणि या भावनेने, या विचारांनी ते लोक बद्ध होतात. तर अशा प्रकारे आपण हा जो 6वा श्लोक आहे त्याचे शब्द आणि भाषांतर जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.